गेल्या अनेक वर्षापासून शारदा तायडी घोटाळा तुम्ही पाहत असाल, अनेक बातम्या त्याच्या आल्या आहे, अनेक लोकांचे त्यामध्ये कोण संस्था चालक आहे, कोण अधिकारी आहे, हे सगळे त्यामध्ये होते. पण त्यामध्ये जे कोणी शिक्षक होते त्या शिक्षकांचा पगार थांबवण्यात आला आहे. कोर्टाचा ऑर्डर असून सुद्धा तो ऑर्डर आज फॉलो करत नाही आहे. त्यामुळे कुठेतरी आंदोलनात इथं आले आहेत. काही आपल्याकडे हे जे आंदोलनकर्ते दिसत आहेत त्यामध्ये सगळे शिक्षक आहे. या शिक्षकांकडून आपण विचारूया काय नेमका प्रकार आहे. ताई, तुम्ही काय सांगाल, आज तुम्ही आंदोलन करताय, काय नेमकं कशासाठी तुम्ही आंदोलन करताय? आमचा 7 ते 8 महिन्यापासून जवळपास आता तर 9 महिने झाले. आम्ही फक्त पेमेंट टाकलेला आहे 7 महिन्याचा. आता 9 महिने झाले की आमचा 9 महिन्यापासून पेमेंट बंद आहे. आतापर्यंत असं होतं की आम्हाला परत आंदोलन करायची गरज पडली पाहिजे नाही, कारण पेमेंट बिल सादर झाले. पण पेमेंट बिल सादर झाले आणि कोर्टाचं आमच्याकडे याचिका इंटरिम रिलीफ असताना सुद्धा हे लोक आम्हाला पेमेंट द्यायला तयार नाहीत. त्या कारणाने आम्ही इथे सर्व संविधान चौकात जमलेलो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही कुठे तुम्हाला भीक मागत नाही आहे सरकारला, आम्ही तुम्हाला उसने पैसे मागत नाही. आम्ही आमच्या कामाचा मोबदलाच तुम्हाला मागून राहिलेलो आहे. प्रामाणिकपणे काम करतोय आम्ही. रोज शाळेत जाऊन आलो, विद्यार्थ्यांना शिकवून राहिलो आणि त्याचा मोबदला आम्हाला मिळालाच पाहिजे, कारण तो आमच्या हक्काचा आहे. नेमके किती महिने झाले तुमचा पगार थांबवला गेला? आता जवळपास 9 महिने झालेले आहेत. मार्चपासून ते ऑक्टोबरपर्यंत. काय काय त्रास तुम्हाला भोगावा लागून राहिला त्यामुळे, तुम्हाला आता वेतन नाही नसल्यामुळे? त्रास खूप आहे, म्हणजे आमच्या तब्येतीवर सुद्धा त्याचा परिणाम होतो आहे. आणि आमच्या तब्येतीवर परिणाम झाल्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होतो आहे. कारण तब्येत खराब असल्याने आम्ही शाळेत नाही जाऊ शकलो तर विद्यार्थ्यांचा कोर्स मागे राहतो, त्यांना कोण शिकवणार अशी परिस्थिती आलेली आहे. आमच्या मुलाबाळांचं फीस कोण भरणार, कशी भरणार आम्ही फीस, अशी परिस्थिती आमच्यावर आलेली आहे आज. आणखी ताई, काय सांगाल तुमच्याकडे मुलं असतील, तुमच्या घरचे लोक असतात, तुमचा आता पगार नाही 8 महिन्यापासून, तुम्हाला कशा प्रकारे त्रास सहन करावा लागतो? बघा, मला सांगायचं आहे की जो माणूस हात मजुरी करतो त्याला रोजचा पैसा भेटतो, घरामध्ये रोजचं अन्न आणतो. पण आमची परिस्थिती अशी झाली आहे की आज 9 महिने झाले आम्हाला पेमेंट अजिबात मिळालेला नाही आहे. आणि आमच्याकडे कोर्टाचा आदेश आहे, सरकारचं सुद्धा आमच्याकडे अजिबात लक्ष नाही. तर आम्ही कोणाकडे बघायचं? त्यांचं काहीच काम नाही आहे का? आमच्याकडे लक्ष त्यांनी द्यायला पाहिजे. आणि हा कोर्टाचा आदेश आहे, कोर्टाने दिला आहे. जर आज भुयार सर आदेश असून सुद्धा त्यांना इतकं कळत नाही आहे की यांचा पेमेंट केला, त्यांना असं वाटत असेल की जसं इतरांना जेल झाली मला पण होईल. पण त्यांना साधं कळत नाही आहे की हा कोर्टाचा आदेश आहे, कोर्टाने दिला आहे. इनकेस मी यांचे पगारी केले तर मी समोर उत्तर देऊ शकतो की हा कोर्टाचा आदेश आहे म्हणून मी यांचा पेमेंट केला आहे. पण त्यांना आमच्या पिढी शिक्षकांचं अजिबात समजत नाही आहे की आम्ही काय करायला पाहिजे म्हणून. तर आम्ही कोणाकडे पाहायचं? ताई, तुम्हालाही अशाच प्रकारे या ताईला पाहिलं आपण की अश्रू अनावर झाले. ताई, तुमचंही सांगा, तुमचं काय नेमकं आता तुम्हाला प्रॉब्लेम्स सहन करावं लागते, तुम्हाला कुठल्या अडचणी येतात पगार नसल्यामुळे? सर, आमच्याकडे येणारा विद्यार्थी हा गरीब घरातून नसतो. मोठ्या घरातले विद्यार्थी म्हणजे गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये टाकत नाही. आणि त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही मार्च महिन्यापासून आमचे पगार नाही आहे तरी आम्ही नियमित शाळेत जात आहोत, आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत आहोत. आणि तरीही आमचे जर डॉक्युमेंट्स आहेत म्हणूनच आम्ही कोर्टापर्यंत गेलो. जर आमचे जर डॉक्युमेंट्स नसते तर आम्ही कोर्टापर्यंत गेलोच नसतो ना. एवढं तर सरकारला समजायला पाहिजे की जेव्हा शिक्षक खरा आहे तेव्हाच तो आमच्यासमोर उभा राहण्याची शक्ती ठेवतो आहे. जर शिक्षक खरा नसता तर तो आलाच नसता ना तुमच्यासमोर. एवढं असतानाही कोर्टाचा आदेश आमच्याकडे आहे तरीही आम्हाला पेमेंट देण्यात आलेले नाही. अगदी दिवाळीच्या दिवसापर्यंत आम्हाला आदेश होते की पेमेंट बिल टाका, पेमेंट बिल सबमिट करा. आम्ही आमच्याकडची दिवाळी सोडून पेमेंट बिलासाठी इकडे तिकडे धडपडत राहिलो. पण मला इतकं सांगा, तुम्ही हा जो काही घोटाळा झाला असेल यात तुमची चुकी आहे? आमची चुकी नाही आहे सर. आमची चुकी कसं असणार आहे सर? कशी चुकी नाही तुमची? आम्ही शिक्षक आहोत सर. आम्ही अपॉइंटमेंट आम्हाला भेटली, जागा निघाली, त्याप्रमाणे आमचे फॉर्म भरले, आम्ही तिथे जॉईन झालो. आम्हाला शालार्थ ईडी हा सरकारने दिला आहे, नाही की कोणी अधिकाऱ्यांनी किंवा शिक्षकांनी प्रिन्सिपलनी, हा सरकारनेच आम्हाला दिला आहे. त्यामुळे आज आम्ही या पदावर आहे. तर आमची चुकी कशी आहे याच्यामध्ये? तेच या ताईचं म्हणणं आहे, या शिक्षकांचं सगळ्यांचं म्हणणं असंच आहे की आमची चुकी नसताना अधिकाऱ्यांच्या यामध्ये संगमत करून आम्हाला ह्या फसवण्याचा सगळा डाव सुरू आहे. कोर्टाचा अंतरिम आदेश असताना सुद्धा आम्हाला वेतन देत नाही आहे. याच्यामुळे आमच्या घरच्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो आणि आम्हाला सुद्धा. यामधून काही अनेकांचे डोळे पाणावले सुद्धा गेले होते. कॅमेरा पर्सन अजित जोगीसह मी सुदर्शन बागडे, न्यूज नागपूर.